तर नमस्कार मित्रांनो, मी मराठी ब्लॉगर अनिकेत पाटोळे. स्वागत आहे तुमच्या नवीन ब्लॉगमध्ये. तर पाठीमागच्या ब्लॉगमध्ये तुम्ही मित्रांनो बघितलं आजच्याला की आपण सुपर 8ला क्वालिफाय झालो होतो, एंट्री केली ते. आणि मागच्याच ब्लॉगमध्ये तुम्हाला बोललो होतं की एकत्र दोन्ही मिळून ब्लॉग एकत्र बनणार आहे. पण ब्लॉग जाताना सीन असं झाला की तासगावात मॅच खेळत बसलो, त्यामुळं आणि इकडं तिकडं फिरल्यामुळं ब्लॉग हा मोठा झाला. त्यामुळं अपलोड करताना तसाच केला. दुसरा पार्ट हा याचा अलग करायचा आहे. आणि आज आता आलो आपण खेळायला. तासगावात खेळत बसल्यामुळे तिथं बी मॅच जिंकलेली. आणि काल रात्री पूर्णपणे आम्ही खेळत बसलो आणि 3 वाजले आणि तिथं मॅच संपलं 3 वाजले. आम्ही फायनल मॅच हारलो की हार्डलग आमचे फायनल मॅचला बरोबर गोळ झाला आणि बॅटिंग काय झाली नाही कोणाचीच. 4 ओव्हरला फक्त आम्ही 25 धावा केल्या आणि अपोजिट संघानं 26-1 वर राखून बनवल्या. त्यामुळे 1 साईड हारलो आणि यायला घरी 4 वाजले आणि 4 वाजता आलो आणि 7 वाजल्या 7चा गजर लावून झोपलेलो. पण एवढा कंटाळा आला खेळून की गजर वाजून बंद झालेला समजलं नव्हतं. आणि चुकून मी 8 वाजता उठलो. पण पटकन 8 वाजता उठून 9 वाजेपर्यंत आवरून नाश्ताच करून म्हणजे लाईटलीच खाऊन लगेच घरातून बाहेर निघलो आणि इथं ग्राउंडवर आलो. इथं ग्राउंडवर इथून बघतोय तर मॅचेस चालू झाल्या. त्यामुळं मला व्लॉग करायला चान्स भेटलाच नाही. म्हणून आता इथं येऊन व्लॉग बनवायला चालू केले. आता आम्ही साहेबांच्या गाडीत सामान ठेवले, माझं सगळं इथं गाडी आहे. आणि इथं आपली बी स्प्लेंडर इथं लावल्या. आणि आत पूर्णपणे पब्लिक आज खचाखच आहे. नावं लिहिलं टुर्नामेंट आहे. ISPLचं सगळं प्लेयर इथं खेळायला आलेत. आता मॅच चालू आहे आणि तुळजापूरचा स्टार कृष्णा गवळी आणि इजाज कुरेशी आत खेळायला लागले. तुम्हाला दाखवतो कसली चालू झाली मॅच. तर आपण बी जायचं, किट करायचं आणि खेळायसाठी तयार होऊन बसायचं. मोठी टुर्नामेंट आहे. बॅटिंग केली की नाव चांगलंच होणार आहे. तुम्हाला ग्राउंड दाखवतो कसं आहे. स्पर्धेमध्ये ते देखील पाहायला मिळाले होते. पब्लिक वगैरे सगळं खचाखच भरलेलं आहे. आणि सेमी फायनल नाईट लावणार आहे तिथं. एक कमी उंचीचे खेळाडू परंतु दर्जेदार खेळताना पाहायला मिळाले. आणि या हिऱ्यांना आज चमक कोणी दिली आहे निश्चितच ऋषीदादा जोरे यांचं कौतुक करावं लागेल. ऋतिक गजर जबरदस्त खेळाडू, लेफ्ट आर्म फलंदाज आहेत. गेल्या वर्षी गटाची स्पर्धा गाजवली होती या खेळाडूने. महेश नानगुडे यांचं तर बोलबाला सातत्याने राहिले टेनिस क्रिकेट विश्वावरती. निश्चितच हो, हा चेंडू चांगल्या प्रकारे हाताळलाय. दौंड एक्सप्रेस मैदानाच्या आतमध्ये धडाडताना पाहायला मिळते. पहिला क्वार्टर फायनल सामना मैदानात 1 इनिंग झाल्या आणि पहिल्या इनिंगला लवकर आल्यामुळं मॅच बघायला मिळाली. ओपनिंग केली कृष्णा गवळे आणि इजाज कुरेशी आणि असल्या डेंजर स्टार्ट दिला की बासच. 2 ओव्हरला 45 धावा केल्या आणि 5 ओव्हरला 100 धावा त्यांनी केले. त्या आपण एवढ्या मारताना एवढ्या लांब बॉल मारत होते की बॉल एवढा छोटा दिसायचा, बॉल लय डेंजर मारायला. आणि बघताना असं वाटत होतं की बाबा अजून आपल्याला प्रॅक्टिसची गरज आहे. जेवढं प्रॅक्टिस करतोय त्याच्या दुप्पट अजून केलं पाहिजे. इझी 6 मारायला ते 70 ते 75 मीटर 6 आहे आणि इझी थटवून घालावा. ते डेंजर बघून तर असं अंगावर काटा उभा राहिला. बाबा एवढे इझी कसं काय मारलेत. आम्ही मारताना जरा नॉर्मल 6च्या आसपास पडतोय पण यांचा 6 पासून लांब पडत होता. आणि आत्तापर्यंत आयोजकांनी सांगितलं तर जेवढे टुर्नामेंट भरवलेत त्या पूर्ण टुर्नामेंटमध्ये इजाज कुरेशीनं आत्तापर्यंत सगळ्यात लॉंग 6 मारला आहे. त्याच्या आधी कुणीच मारला नव्हता. आणि चांगले प्लेयर आहेत, मोठे प्लेयर आहेत. त्यामुळं त्यांचा खेळ बघून आपल्याला बी जरा उत्सुकता वाटते की असं कसं खेळलं पाहिजे, त्याचं बी समजायला ज्ञान चालू होतं आहे. त्यामुळं लवकर येऊन मॅच बघत बसायचं आहे. आणि मेन म्हणजे ह्यावेळी यूट्यूब ठेवणार होते, कायम यूट्यूब ठेवत नाहीत. ह्यावेळी यूट्यूब ठेवणार होते पण बरोबर आपलं गडाच्या पायथ्याशीच आहे. पन्हाळगडाच्या पायथ्याशीच ग्राउंड असल्यामुळं जरा थोडं जंगल भागात आहे. त्यामुळं तिथं रेंजचा प्रॉब्लेम आहे. त्यामुळे यूट्यूब काढून ठेवले आणि पब्लिक आता काय असेल ते येऊन बघायला लागणार आहे सगळ्यांना. आणि आता आमची महाले स्पोर्ट्स महाले संघासोबत मॅच आहे. तर पहिला टॉस जिंकला तर 5 ओव्हरमध्ये आम्ही पण आता 80-85चं टार्गेट ठेवायला बघेन. कारण अपोजिट टीम पण चांगली आहे. त्यांना 80-85चं टार्गेट दिलं की एका दुसरी ओव्हर चांगली पडली की मॅच वर येतोय. आणि पहिला जर बॉलिंग आली तर हायचं आम्ही 5 ओव्हरमध्ये 40 ते 50ला थांबवायचा प्रयत्न करेन. त्यांनी बी क्रिकेटर आहेत, त्यांनी बी खेळायलेत, त्यांनी बी मारणार पण आम्ही बी त्याने थांबवायला ट्राय करेन. आता किट करून आम्ही तयार आहे. पूर्णपणे ही किट व्यवस्थित तयार करा. आता जायचं खेळायचं आता मॅच. तर आता आम्ही नाश्ता करायला थांबलेलो आणि सेमीफायनलला एंट्री केली आहे. त्यामुळे नाश्ता करायला सगळे आलेत. आणि मेन म्हणजे आमचा बॉस विट्यावरनं पन्हाळ्यात मॅच बघायला आला. तिकडे एकटा आला गाडीवरनं एवढ्या लांब. आणि मॅचचा रिझल्ट आज आला की पहिला आम्ही बॅटिंग केली आणि आम्ही जसं ठरवलेलं तसंच आमचं टार्गेट सक्सेस झालं. पहिल्या 6 ओव्हरला आम्ही 90 धावा केल्या. अपोजिट संघाला 91 धावा करायच्या होत्या आणि त्यांना आम्ही 70 धावात थांबवायला यशस्वी झालो.
कारण का जराशी मॅच जरा एवढ्या जवळ गेली की 70पर्यंत जात नव्हती, 50वर थांबत होते, पण जरासा एक कॅच सुटल्यामुळं मॅच एवढ्या जवळ गेली की आम्हाला बी जरा परत ही व्हायला लागलं, जरा ताप व्हायला लागला की बॅट्समन पूर्ण सेट झाल्या लागलेला मारायला. पण त्यामुळं परत आमचा मयूर मासाळ बॉलरनं एकदम बेस्ट ओव्हर टाकली आणि हॅट्रिक घेतली. फक्त 1 रनाची ओव्हर टाकून हॅट्रिक घेतली आणि तिथंच मॅच पूर्णपणे फिरली. सगळं त्यांचं बॅट्समन संपले आणि मग बॉलरांना काय त्यांच्या बॅटिंग झालीच नाही. मग आता आलो, नाश्ता केला, चहा, थोडं पाव खाल्ला आणि जरा आता मॅच खेळायला तयार. आणि मेन सीन असा झाला आहे की आम्ही ज्यांना आयडॉल मानतो आहे किंवा ज्यांना क्रिकेट बघून शिकलो आहे ते सगळे आमच्या विरोधात आहेत. म्हणजे फायटर जेट योगेश पेनकर, श्रेयश कदम, इजाज खुरेशी, कृष्णा गवळी, भूषण गोळे, म्हणजे ISPL खेळलेले सगळे इनमध्ये आहे. तिथे ऑपोजिट आहे आमच्या. आणि मेन म्हणजे मला विकी भोईर सरांना खेळायचं होतं. आता ती संधी आता मिळायला लागल्या, खेळणार आणि स्कोअर करायला बघणार. चांगल्या टीमवर खेळलं तर कळते की किती पाठीमागं आहे आपण आणि प्रॅक्टिस करायला किती गरज आहे प्रॅक्टिसची ती कळणार आहे. पहिल्यांदाच त्याच्या विरोधात खेळायला लागले तर मजा येणार आहे. तर आता नाश्ता करायचा आणि ग्राउंडवर जायचं. तुम्हाला नाईटचा व्ह्यू दावतो. आता सेमीफायनल फायनल पूर्ण नाईटमध्ये होणार आहेत, त्यामुळं बघायला बी मजा येणार आहे. सनस्क्रीन लावल्यामुळं तोंड बघा कशा अवस्था झाल्या, सगळं पांढरं फेक पडले आणि लावायची गरज आहे. कारण का ऊन एवढं आहे की चेहरा पूर्ण काळमीट पडतोय. प्रत्येकजण सनस्क्रीन लावते. परत ह्याचा फायदा असा होतो की तो चेहरा खराब होत नाही लवकर, त्यामुळं बरं वाटते. आता सगळे हसते चालते, तुम्ही बी हसा, मजा घ्या. पण हे काय दुटल्यानंतर जातेच. तर आता आम्ही नाश्ता करून ग्राउंडकडे चाललो आहे आणि ग्राउंड बघितल्या भेटल्या, आता लांबनच बघितल्या भेटल्या जन्नत वाटायला लागली. म्हणजे असलं भारी फील व्हायला लागले की तुम्हाला दाखवतो नजारा. तिथं आत गेल्यावर तिथून लाईटा बिटा सगळ्या लावलेत आणि एवढं भारी वाटायला लागले. आणि हे आमचे डॉगेश भाई आमच्या संगच फिरायला लागले आल्यापासनं की असं स्वर्गात आल्यासारखं वाटायला लागले. तर जरा जवळ जाऊन तुम्हाला दाखवतो कसं दिसते ग्राउंड. सगळे साईडनं सगळी LED आणि ग्राउंड आपलं असलं भारी वाटायला लागले. अजून अंधार पडल्यावर अजून पूर्ण उजेड होणार आहे. यात सगळे लोटून काढायला लागलेत, म्हणजे विकेटवरचे सगळे धूळबेळ सगळे साफ करायला लागलेत. आत खेळायचं आता मजाच मजा आहे सगळी. असलं भारी फील व्हायला लागले ना की बस शेवटच. आता ग्राउंडच्या बरोबर मध्ये आले आणि तुम्हाला व्ह्यू जाऊतो. 2026चा पहिला सेमीफायनलचा सामना पब्लिक सगळं खचाखच भरले येऊन बाहेर. या दोन्ही संघादरम्यान खेळला जाणार आहे. कृपया प्रेक्षकांनी मैदानाच्या बाहेर जायचं आहे, मैदान मोकळं करायचं आहे. नाईट व्ह्यू खतरनाकच बाबा, फिलिंग ढाकात. आयडॉलांसोबत खेळायचं आहे, आपल्या आयडॉलांसोबत खेळायचं आहे. हे आमचा महावीर बॉस लांब ना विट्यावर ना आलाय की बघायला, नुसते मॅच बघायला एवढ्या लांब. आता ह्याच्यावर मॅच बघायच्या आणि खेळायचं, 100% देऊन खेळायचं, बॅटिंग व्यवस्थित करायला बघायचे. आपल्याला ते देखील पाहायला मिळत आहे का त्या स्पर्धेमध्ये आत्ताच मॅच झाल्या आणि रिझल्ट असा की पहिला आम्ही बॉलिंग केली आणि 8 ओव्हरला आम्हाला 114 त्यांनी बनवलेला, 115 टार्गेट आम्हाला होतं. पण त्यांची बॉलिंग विकी भोईर, म्हणजे मी तुम्हाला मागायचं सांगितलं मला खेळायचं होतं विकी भोईर विरुद्ध. म्हणजे पहिल्यापासूनच त्यांना बघतो स्पीड आहे जास्त असं तसं वगैरे, पण तेव्हा बघितलं की बाबा अजून थोडंसं माग आहे, आपण स्पीडला प्रॅक्टिस केलं पाहिजे. त्यामुळं आता इथून पुढं जरा एक्स्ट्रा स्पीडचं प्रॅक्टिस करायला लागणार आहे. आणि मॅच झाली, आता आम्ही हारलो, म्हणजे सेमीफायनल मध्ये आता रनर विनर मिळेल. पण काय तिसऱ्या चौथ्याला सेम बक्षीस असते, ट्रॉफी काय कुणालाच नव्हते. मग आता आवरले, किट केले, जायचं आहे तर लांब, उद्या आणि मॅचला जायचं आहे. त्यामुळं इथून लवकर निघ्या. मॅच एवढ्या भारी व्हायला लागले आहेत की बस, मोठं प्लेयर एवढं भारी खेळतात की बघण्यासारखं खेळतात. पण त्यांना कसं जरा फास्टर प्लेअरला खेळून सवय झाल्या. आपल्याला जरा एक्स्ट्रा स्पीडची गरज आहे, तेवढंच करायचं. तर चला आता निघूया, कारण का व्हिडिओ इथं बनवला, गाण्याचा आवाज लय यायला लागला आहे, आवाज लय घुमा लागला आहे, पब्लिक बी खचाखच भरले, त्यामुळे इथं बोलता येईना. विजय पावले विरुद्ध सुमित टेकळे, बेस्ट वर्सेस बेस्ट बॅटल. वा बाहुबली टेकड्याच्या पाठपुराला आकाशाला गवस निघाला दमदार षटकार. तर आता मिरज जवळ आले, इथून मिरज 6 किलोमीटर आहे
आणि आता आमचा विजापूर स्टार प्रशांत यायला लागलाय म्हणून वाट बघत थांबले. आणि थंडी एवढी वाजा लागल्या त्यात आणि चष्मा आणला नाही, धुरळा सगळा, डोळ्याची पाक वाट लागले. आणि यो आमचा बाबा लागलाय आता बॅटा फिरवायला. गाडी घे म्हणताना नाही बरं आम्हालाच गाडी घ्यायला लावल्या, पाक माझी वाट लावून ठेवली आहे. आता प्रॅक्टिस करायला लागलाय. तर मित्रांनो आता आलोय आपण आपल्या घरी. आयकॉन सुरेशला सोडून मग आलोय आणि आता पाक डोळ्यांची अवस्था एवढी बेकार झाली की काहीतरी धुरळा गेला डोळ्यात. गाडी चालवताना पण डोळं झाकलता आणि झोप तर काय डेंजरच यायला ती झोप. काल आता वाजले झोपायला 4 आणि आज वाजलेत झोपायला 1. आता 1 वाजलेत आणि आता आवरून फ्रेश होऊन थोडं काहीतरी खाल्लं पाहिजे. अजून उपाशीच आहे, काय खाल्लंसुद्धा नाही. आता काहीतरी खाईन मग झोपायला वाजते 1:30 ते 1:45 आणि उद्या आणि मॅचला जायचं आहे. त्याचा व्लॉग आपण नवीन बनवायचा आहे. पण आता काय जाऊन कधी झोपतोय खाऊन असं झाले, भूक पण लय लागल्या. तर आजचा व्लॉग इथंच करूया एंड. भेटूया नवीन व्लॉगमध्ये. बाय बाय.